मम्मी मुळे आम्ही आज उपाशी करणार आहे. नाही तर काय. मला हे बोलायचंय की नवरा आणि बायको एक कुत्र आणि मांजर असतं. हो काय पप्पा सगळेजण बोलतात की तू तुझ्या सासऱ्याला रिस्पेक्ट करत नाही, नीट अशी इज्जतीने बोलत नाही. अरे तू रे कशाला करती? काय म्हणणं आहे तुमच्या ह्याच्यावरती? या नाश्ता करायला आज खाली आल्यावरती सकाळी सकाळी नाश्ता पहिला करते चहा चपाती, कारण भूक लागली आहे जाम. नाही तर काय. येतोय येतोय पप्पा. त्याचा हाताला लावला ना, हाताला 3 वेळा हात धुतलाय मी, आणि त्याच्यानंतर एवढी खास झाली त्या हाताला, बापरे. फक्त मी काय बोलायचं ना त्याच्या निर्णय घेतलाय तुम्ही सकाळच्या रामधर्माच्या पाऱ्यात. येतोयच ना वास, म्हणून तर बोलले ना मी. पण ते काय सवय झाली ना. पण मला काय म्हणायचं की त्याला निगेटिव्हच उत्तर द्यायचं आपण. का असं करता पप्पा तुम्ही? नाही पटत का तुम्हाला मम्मीचं बोललेलं? गाईज आज पप्पाला आमच्या पप्पाचे 6 पॅक बघा बनियनवरती आहे ना मम्मी. काय पण नको दाखव जाऊस. काय बनियनवरती दाखवलं तर काय झालं? माणूस म्हणतो ना नवरा बायको कुत्र मांजर असतात, सेम कुत्र मांजर असतात खरंच. कधी नवऱ्याला बायको आहे ना थांबा एक मिनिट थांबा. हा आता बोला. तू काय करू देते ते ब्लर झालं सगळं, आता केलंय. बोला आता. मला हे बोलायचंय की नवरा आणि बायको एक कुत्र आणि मांजर असतं. हो त्यांचं जीवन त्यातच खरं तर प्रेम असतं. पण कधीही नवऱ्याचे आणि बायकोचे विचार कुठंच मी तर मध्ये जुळत नसतील. हे बरोबर बोलली मम्मी. बरोबर आहे गाईज. आमच्या पप्पाचे विचार तर एवढे वेगळे आहेत ना. पप्पाच्या विचारांसोबत बोलणार म्हणजे बोलणार. कोणती मी सरळ जरी गोष्ट बोलले ना त्याला निगेटिव्ह हा उत्तर असणारच. का पप्पा असं करता? चष्म्यातून बघा. चष्म्यातून बघा, चष्म्याच्या वरून नका बघू. चष्मा घेतलाय नाकावरती, असं करून बघता त्या मम्मीला. काकूच्या अभ्यंग स्नान आता चालू होईल. दादू झोपलाय तिकडं. चला मॅडम आज आले आमच्या बरोबर नाश्त्याला. रोज तुमचा झाल्यावरती मम्मी मी लगेच खाली आल्यावर पहिला नाश्ता करते. मला भूक लागते, विचारा काकूला. लगेच होती म्हणून आमच्या बरोबर आलाय नाश्ता. तर आता कसं आहे माहितीये का, ब्लॉग मध्ये मी संध्याकाळी येऊ शकत नाही. आता मम्मीचं कसं आहे माहिती का, सकाळ सकाळ जरा पायल खाली येऊन ब्लॉग घेत जा. मला काही वेळ नाहीये संध्याकाळ. सकाळ दुपार तुमच्यासाठीच ब्लॉग आता ठेवत जाईन. रात्रीचं तुम्ही तिकडे जावा प्रचाराला, पप्पाला घेऊन जावा. हो प्रचाराला जाणं गरजेचं आहे. कारण आपलाच मुलगा उभा आहे, आपली सून उभी आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला थोडस कष्ट घेणं गरजेचं आहे. मग काय ते आम्हाला घ्यायचंय. म्हणजे कसं एकदा आपला माणूस निवडून आला की टेन्शन नाही काहीच. आणि त्यांची पण खूप जास्त इच्छा आहे. ते खूप प्रयत्न करते. ते किती वर्ष झाली ह्या गोष्टीसाठी. म्हणून मम्मीला त्यांना सगळ्यांना मावशांना पळणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत. मग पप्पा पण जाणार आहेत आज, आहे ना पप्पा? पप्पाला घेऊन जाणार आहे ना आज? हो. पप्पा मम्मी सोबत एक चपाती खाल्ली चहा सोबत. आता प्रत्येक सोबत पण एक चपाती, भाजी चपाती. काकू बरं एक चपाती खा, दादू बरं एक चपाती खा. एक चपाती काकू सोबत, एक चपाती दादू सोबत. असं करत करत दिवसभर मी एक चपाती ते बाहेरचे काकू बरं. दिवसभर मी चरतच राहते. आता पण तर तेच आहे. दिवसभर चरते मी. बघा कसं बोलतोय मला. मी वापरला का शब्द हा चरते, हा शब्द तूच वापरलाय. मी त्याला उत्तर दिलंय. मग अशी मम्मीचे पप्पाचे तू मेमे चालली होती. आता बघा हा करतोय तसं पप्पा सारखं मला. दोघं हे सांगाल कुणी चरते हा शब्द कुणी वापरलाय? दोघं काय पप्पा आणि मुलगा बाप शब्द वापरणार होते, पण तुम्ही परत म्हणाल की सासऱ्याची रिस्पेक्ट नाही करत. गाईज पप्पाचं माझं बॉन्डिंगच तसं आहे. पप्पा मला सून म्हणून नाही समजत, ते मला मुलीसारखंच समजतात. आणि त्यांना पण माहिती माझी मस्करी दिवसभर चालूच असती. म्हणून ते म्हणतात बाई तुझ्या पाया पडतो, तुझ्या नादी मी लागत नाही. तुम्हाला एक दिवशी दाखवून मी ब्लॉग मध्ये, है ना सोनू? आले पप्पा. तर पप्पा गेलं तर सामान आणायला प्रतीकने पाठवलं होतं. ते काय ते लिक्विड आहे ना, त्याचं वरचं झाकण भेटत. पप्पा घरात यायच्या आधी तोडलं का काय बाहेरच? लाल कलरचं भेटलं का? दोन आणले तुम्ही? नाही काळे काळ दोन्ही काढले मग तुम्ही? हे बे जुने आहे. जुनं कुठलं आहे? हा ते जुनं आहे का काळं? हे ना असं खोलायचंय आणि असं बंद करायचंय. हा हे माहिती किती मला. रुपयाला भेटले ते? 20 रुपये. बघ बरोबर असतं. बरं झालं भेटलं. पण पाईप मोठा आहे, पाईप कापायला लागत नाही कसं आहे तो पाईप टाकतो मग. पप्पाच्या तोंडातून ऐका तुम्ही आमचं बॉन्डिंग कसं आहे. मी दिवसभर पप्पा सोबत अशी मस्करी करत असते.
काय पप्पा सगळेजण बोलतात की तू तुझ्या सासऱ्याला रिस्पेक्ट करत नाही, नीट अशी इज्जतीने बोलत नाही. अरे तू रे कशाला करते? काय म्हणणं आहे तुमच्या ह्याच्यावर? काय काय बोलू मी? म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आपण लय मस्करी करतो आणि नाही का नुसतं अरे तुरे बोलत असते मी तुम्हाला. मग ते आमच्या घरात हे ना मुलीसारखीच आहे ना. मग आणि मग असं मी तुम्हाला सांगते, पप्पा सोबत मम्मी पण मस्करी करत नाही, प्रतीक पण मस्करी करत नाही, कोणच करत नाही. पण माझं आणि पप्पाचं दिवसभर काय ना काही चाललेलंच असतं. शेवटी पप्पा हार मानतात, म्हणतात बाई तुझ्या नादीच नाही लागत. बघा आईचा भाऊ वार का बघ कसं झोपलं. इथं बघा. दाखव. नको नको 6 पॅक दिसतील. बापरे अंगावरचं काढलं तर केवढे मासे इथून बुंग करायला लागले. त्याला ते जांभळे सुटले. तर गाईज अशी कमेंट करू नका. हे पप्पाला कसं आहे म्हणजे ह्यांच्या घरात पहिल्यापासून मुलगी नाहीये. चुलत्यांची इथं पण आता बघा दादू आर्यन त्यांना पण बहीण नाहीये. मग मी इथं आली एवढी बडबडी मुलगी ह्यांची सून बनवा. बहीण आहे एक, छोटीशी बहीण आहे तुम्हाला. एक हा आहे. एक मोठी बहीण पण तिचं लग्न झालं, पण तिच्यासोबत पण एवढी बॉन्डिंग नाही ना. ती बहीण कारण की ते कधी येत नाही जास्त आपल्या इथं, म्हणून नाही. त्यांच्यासोबत जास्त काय अशी कधी बॉन्डिंग येत नाही. नाही, कधी बोलत पण नाही. हा म्हणून एवढं काय हे नाही. पण मी आल्यापासून या घरात हो, कसं हो, येतं होत नाही की शांतता कसं भंग काय? झाली काय भंग. माझं काम वगैरे झाले, मी आलो सकाळी आणि येऊन डायरेक्ट झोपलो. काही झोपलो आणि मी झोपलो नंतर 15-20 तासाभर मी पाहायला झोपले. तर खूप दिवस झाला झाडांना पाणीच नाही घातलं. मला झाडाला पाणी घालून तुमच्या बरं गप्पा मारू. आज पायल नाही तर मी गप्पा मारतो तुमच्या बरं. पण इथं पुरी सगळ्या बघतील माझ्याकडं, मला लाज वाटते परत गप्पा मारायला. कोण तोंडाकडे बघायला लागलं तर झाडं लावलं तर मी पाणी काय घालत नाही. हक्क वाळलंय झाड, तुम्हाला दाखवतो मी. थांबा. पार त्याला मातीला सगळे सुरकुट्या पडलं. टाक्यातनं असं काढायचं आणि झाडांना असं घालायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणली तर तुम्ही आमच्या व्लॉगला आता खूप प्रेम देताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. इथून पुढं पण चांगले चांगले व्लॉग येणार, खूप खूप चांगले व्लॉग येणार. कारण आपल्याकडे बोलायला खूप गोष्टी असणार पुढं 5-4 महिन्यानंतर. अजून बोलायला तर मला सांगायला खूप गोष्टी असतील. पाय उठल्यावरती उठली पण होय हायू म्हणलं पाय काय तुला आपली होती वय मला आतमध्ये असं आतमध्ये जाऊन बघो माग घाबरलो ना मी. तर कपडे वाट टाकायचे आता. आज लाईट नव्हती, लाईट उशिरा आली. आज 3 वाजता लाईट आली. तर मशीन झाली, कपडे वाट टाकतो मी वरती जाऊन. तर चला आता भूक लागली आता. फळ खा ना पाहिजे. ती फळ पटलं मी खाल्लं, मला जेवण पाहिजे. संत्री खा. वरण भात भाजी. संत्री पार बिल झाली. संत्री खा पहिली ती. ते म्हणलं आले पाणी चालू ते माग गेलं तर पाणीच नाही. थांबून वाट बघत. दोष कुणाचा आहे? तुला कोण होता सांगितलं होतं लगेच. मग प्यायची पाणी ते राहिले का बस? पाणी कुणी घासायची? हा. प्यायची पाणी कुठे ते भरू द्यायचं पहिलं. ये काय जाऊ करायचं? द्यायचं. टाकी भरल्या पाणी करायचं प्यायचं? 15 तर आता मम्मीमुळे आम्हाला उपाशी राहायला लागणार रात्री. कसं करायचं पप्पा आता असं केल्यावरती? हा पहिलं लाईटला विषय करते माणसं. मम्मीला पहिलं पाठ ते पाणी वाटायची गाईस मम्मी मुळे आम्ही आज उपाशी करणार आहे. नाही तर काय. कसं स्वयंपाक बनवायचा आता? मम्मी मुळे आम्ही आज आंघोळ करणार नाही. आज नाही उद्या. उद्या सॉरी मुंबईमुळे आम्हाला बाथरूम जायला जमणार नाही. आज सगळी टाकी पलटी करून टाकली पाणी यायच्या आधीच. नाही तर काय. मग आता पप्पाला म्हणते भांडा भरून आण. मिस्त्री दिवाळीला पण पाणी नाही करत. आता काय करायचं आता? आता हा? येते चक्कर आता मम्मीला तोंडात मिसरी ठेवून. हा होती बेहोश मागे आता. आता दारात बसा सगळ्यांनी भांडी घेऊन. मग काय तर आता इकडे काय तुम्ही बोलायचं? काळीच असत. तू काळा चिकन चमेला आहे. येतो आता आम्ही घरी दारात भांडी घेऊन बसा लागेल पाणी द्या पाणी द्या करत. मग आता तर बोलणार नाही काय. आता काय नाही बोलणार. आणि जर पप्पानी पाणी नसतं भरलं, ते जाऊन दे. पप्पाला ते खंडा आणायचंय पाणी. जर पप्पांनी चुकून पाणी नसतं लय भरलं, तमाशा केला असता चुकून मम्मीने. पाणी नसतं भरलं तर ही बाई तांडवच केला ही बाई असता एक पप्पाच्या तुम्हाला मागं. चेहरा दिसते, चेहरा इकडून 5 आणि इकडून 5 ते चेहरे बाहेर असते. रावणासारखे. आणि 10 तोंड पप्पावर भरले असते. नाही तर नुसतं काय. तांडव. हा अरे पाणी आलं, पप्पाला म्हणलं पाणी आलं, पप्पाने मोटर लावली, पाणी आल्यासारखं झालं. मग मी काय केलं तर 5 मिनिटं भांडा लगेच बसून पलटी केले. आणि मग प्यायची पाणी भांडी घासायची म्हणून परत पलटी केलं. लावते तर कुठं पाणीच नाही. आलं तर मला आवाज मोटरचा हम्म. पण केला असतं. येईल परत पाणी, काही विषय नाही एवढा.
येईल. जर नाही आला तर पप्पाला आणायला लागेल कुठून तरी. लाईट गेली ना आज दुपारपर्यंत ती टाकी भरली नसतात पाणी मला टाकी पण भरली. तेच वाटतंय. एक बाळातीनच ही. आम्हाला ही जायचं. एक बाळातीने अगही अगही. हो ना पायाच्या बाजूला बसव त्याला. नाही तर काय मी नाही एवढी हे करत बाबा. मग जरा उभं राहायला मला काय हरकत आहे का? द्यायचं मला मला निवडून सांगा. नाही पैसा फेक तमाशा दे. कोण नाही वाट पडणार तुझं दिलं तरी. पप्पा मम्मी पप्पाच तुम्हाला मत द्यायचे नाही पप्पाचं. होय मावशांचं दोघींचं तुम्हाला येईन मत. नाही मम्मी मी पण लाजो काजं तुम्हालाच मत देईन. बाई माझी सासू उभं राहील. 500 रुपये दिलेला. बघा हे असं वर काढलाय घालायसाठी. मारतीये मम्मी पप्पाला ते लोडणी. कवर काढलाय कवर करायसाठी. तिला दळण राशनचं गहू दे. ते चाळायला लाव. ते चाळून नीट करायला उद्या दळण करायला लागल. गहू आणलेत मी. अभी जाएंगे दूर कुछ तो खा के आएंगे. येस म्हणजे मला मी था. मला तर भूक लागली काय जे बघा मला आता खूप जास्त भूक लागली. मी सकाळपासून काय नाही खाल्लं. फक्त भाजी चपाती खाल्ली होती. आणि तुम्हाला खरंच सांगते एवढी भूक लागली मला. वरण भात भाजी चपाती असं काहीतरी नाही का. हां पोट भरून खायचं आहे पण आता तर ते पॉसिबल नाही. कारण की स्वयंपाक तर मी रात्रीच बनवणार आहे. आणि माझ्यामध्ये आता एवढा जोश नाही की लगेच मी जाऊन स्वयंपाक बनवणार. तुला पार्लरला पण जायचं ना का नाही? हा पण ते उघडं पाहिजे ना. पार्लरला पण जायचंय पण बघू आता. आणि नाही आला चहा दाळाचा चहा पण पिऊन झाला. मी व्लॉग घेतलाय करायला लगेच. पायल जेवते आता. पायला खूप भूक लागलेली बिचारी. सकाळी 10ला जेवली. एकटीसाठी नाही जेवत तू दोघांसाठी जेवावं लागते म्हणून तुला भूक लागते. तर मम्मी आता चाललेच प्रचाराला. काय स्वतःला आवरायला कंटाळायचो काय माहिती. अरे आता हिला गेलती पार्लरला. हा? पार्लरला गेलती म्हणजे टिकली पडली तिची. आता ती केस पण जेव्हा बघा तो एकच टाईमनी बनती. ज्याला पटवायचं होतं त्याला पटवलं. पटवायचा विषय नाही. रात्रा करत नको राहूस. आता मला काय गरज नाही. तिला म्हणजे काही मी चहा पितो थोड्या वेळाने बोलू आपण या विषयावर. तो मला पण तू माहिती पण आहे चहा बिस्किट द्यायला पण लय भूक लागली. चहा गार होईल. नाही लय भूक लागली. चहा पितो मी पहिला. अरे काहीच मम्मीचं जाणं बऱ्यापैकी कॅन्सल झालेलं आहे असं मला वाटतंय. काय म्हणते? हो उमेदवाराची आली मीटिंग अचानक. मग म्हटलं आपलं घरातलं अगं वरलाय की मग आपलं घरातलं काम करून घ्यावं. तू टुकली लाव पहिली. आणि जायचं म्हणून किती वेळ झाला मी घरातलं काम उरत एवढं आवरलंय फुल बिल कचरा बिचरा काय त्याला गुलाब बिलाब लावलंय. झोपलेच नाही मी. जायचं अशाने भांडी घासली प्यायची भांडी घासली काढून काढली. एक दिवशी तर किस्सा आठवला मला पप्पाचा. आपण गेलो होतो तुला शेरवानी घ्यायला. साखरपुड्याच्या वेळेस साखरपुड्याच्या वेळेस घ्यायला तेव्हा नाही का पप्पा एवढं जोरात शिंकले होते. साईडची पोरगी पण घाबरली होती. बाई पुरगी बाई नाही. तेच बाई घाबरली होती. लय जोरात शिंकले होते. काय झालं. तर गाईज आज आमच्या घरी बनते डाळ पालक. तर मी सगळ्या डाळी मिक्स करून आणि त्यात शेंगदाणे परत पालक कापून टाकली आहे. आता ही शिजून घेते मस्तपैकी डाळ पालक बनवाल. भाताचा कुकर वेगळा आता लावणार आहे थोड्या वेळाने. नंतर भाकरी झाला स्वयंपाक. चला आता काकू पण आली. काकू लय उशिरा आली आज. काकू म्हटली होती मी लवकर येते म्हणून पण आज काकू उशिरा आली. झालं काय सांग. झालं काय 200 रुपयाची नोट विचारली. 800 रुपये मला ठेवले. मग त्या साठेबाईंनी 100 टाकले आणि जाडवीच्या बाईकुनी 200ची नोट टाकली. आमच्या दारात भावी म्हणजे जे अजून नगरसेवक आले होते त्यांना मम्मी ओवाळायला गेलती. मग ओवाळला ऑब्विसली त्याच्या ताटात पैसे टाकले होते 100 रुपये आणि हे 200 रुपये अजून टाकले होते. मम्मी दरवाजातूनच मला म्हणती पायल. मला कळलं मम्मीच्या ताटात नक्की ओवाळणी दिली असणार आहे. गेले मम्मीचा एक हात धरला एक हातात ताट होतं. 200 रुपये घेतले. आता उद्या जाऊन मी मोमोज खाणार. मम्मीला 200 रुपयाला नाही. मम्मीचे तरी कुठे आहेत हे बिचारे. आपलेच पैसे आहेत ना आपल्या मताचे. अंगाला काहीतरी मुंगी आल्यावर खायला होतं. असं करायचं बघा. छोड तुम्ही इथे थांबायचं मम्मी इथे बसणार. छोड के तुम आता नाही ना लॉक चालू आता नाही करणार. मग असं मम्मीला घ्यायचं इथे बघा. छोड के तुम अगं मला लागू सोडून गिनी नंतर रोमॅन्टिक व्हायला गेला तर असं बघा मम्मीचा असं. पप्पा इथे हात पकडायला गेलं का म्हणजे नाही थांब माझी नस दबली. या पप्पा फक्त एवढंच बोलायचं. या तुला येणार नाही पप्पा दे इकडं. तुला मी काढते बरोबर व्हिडिओ. तुला काय माहिती पप्पाची आयडिया. होय पप्पा करणार ना मम्मी सोबत व्हिडिओ. तुमच्यासाठी स्पेशल बांगडा तळलाय. खारा बांगडा तळलाय. पप्पाला आवडतो. भाकरी पण झाल्या. भाजीला फोडणी द्यायची आहे. भात लावायचा आहे आणि मग जेवायला घ्यायचंय. त्याच्या आधी मम्मीचा पप्पाचा एक व्हिडिओ काढू आपण मस्त. होय हो भेटतंय गाणं. वा मी तुमच्या मागं आहे.
कपडे जरा जीवन साथी. असं व्हायचं ना मग. पप्पा तुम्ही असं असं करते ना ते येते बरोबर व्हिडिओ मध्ये. चला आपण बाहेर जाऊ, चला बाहेर जाऊ आपण, चला. पप्पा काय आम्हाला लाजायचं तेव्हा? पप्पा पण आम्हाला काय लाजायचं आहे ना दादू? आम्ही तर म्हणतोय उलट करा म्हणून. कॅमेऱ्यात बघू नका, बाकी काय करू नका. आम्ही तर उलट म्हणतोय करा म्हणून. चांगले भेटले. नाही तर काय. पुढं सरकलं जरा. हे कपडे गप्पे काय गप्पे? बघितलं कसे भांडणं करतात, बघितलं गाईस. एक रोमॅन्टिक व्हिडिओ करा म्हणलं, तेवढीच म्हातारपणी अजून आठवण राहील. इथं बघा, मी पण तेच करते की त्यांना माहिती आपण काढणारच आहे. जीवन साथीला प्ले तिकडं माग समोरच्या डिमोटिवेट करायचं नाही तर काय. आणि माझे तू व्हिडिओ करून ते सपोर्ट करतो. कसलं सपोर्ट करताय पप्पा? उगाच माझं नाद लावून कसं करायचं? मग नाद लाग लाग. पप्पाला आता नुसता फक्त शॉर्ट घेत होते मी काय. मम्मीला फक्त पप्पानेच नाद लावला तू व्हिडिओ कर मी तुला सपोर्ट करतो म्हणून. असला व्हिडिओ सपोर्ट करतो पप्पांचा. नाही तर काय. माझा शब्द शिकला का? पांचट बोलायला शिकला. काय करायचं नव्हतं, तुम्ही काय माझ्या मागं फक्त बसायचं होतं. मग तुम्ही आवाज करू नका, थांबा जराशी. मम्मी काय मम्मी हार नाही मानणार. परत घे. परत घ्या मम्मी. हार हार नहीं मानने का. तुम आगे बढ़ो अलकताई, हम तुम्हारे साथ हैं. मम्मी मांडीवर बसली पप्पाच्या. जीवन साथीला हसलेत खुलून आता मम्मी. आय 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 मम्मी झोपल्या का काय आता मांडीवर? अरे नीट बसा की जराशी. या ना. हा, तुम्ही बसा तर पुढं. तुम्ही बसा. आणि फक्त हसा. 8 वर्षाची ह्याच्यागत करती. तू पहिली गोष्ट मम्मी तू लिपसिंग चुकतीये. गाणं नाही चुकत. चुकतीस. बघ. अरे आवाज कमी आला की चुकते ना तू बघ. जोर जोरात बोल. गाणं जोर जोरात. गाणं जोर जोरात बोल तू जरा. नहीं कुछ तुमसे कहना और साथी जीवन साथी जीवन साथी. खूप जास्त आता मम्मी तुम्ही पप्पाच्या नाकात मोबाईल घुसवल्यावरती पप्पा कुठं बघला? मम्मी तुम्ही पप्पाच्या नाकात मोबाईल घुसवला. तू नीट नाही व्हिडिओ काढतो मी. मी बघितलं तिथं मोबाईल मध्ये कसं दिसत होतं इथं बघ. हा, तुला मोबाईल माहिती इथं होता आणि होतं. पप्पा नाकीत होता. असं फक्त असं नाकात दिसत होतं पप्पाचं. अरे तू फक्त समोर जाऊन शेतात नको जाऊ पप्पाच्या. अरे समोर समोर. इथं बघा आणि पप्पाला जा ना मोबाईल पकडायला. आणि तू आहे ना असं करते ना असं. असं इकडे बघ की. हा. असं करते ना हा. ह्या साईडला रात कर आणि पप्पाला तिकडे बघायला लाव. नाही दादाकडे ना बॅक साईड. हा चालेल ठीक. आणि ती लिपसिंग चुकली बघ आता पण. मी इकडे मी काढते. गाणं तर चुकली. गाणं तर चुकीचं बोलली का चुकीचं? नाही नाही नाही. लिपसिंग वेगळं होतं तुझी काय बोलली. और नहीं कुछ तुमसे कहना जीवन साथी हा, जीवन तेच साथी. आहे. नाही चुकली ती मम्मी लिपसिंग. नाही मम्मी मी काढते. बॅक साईड बॅक साईड. अरे ती पप्पाला मम्मी इकडे बसवा लागेल ना अंधारात तिकडे काढायचं. नाही दिसतो उजवा. इथे इथे आहे. नाही पाहिजे अहो, इथे. ही भिंत आहे ना आपली तोंडावर नाही नीट येत. ह्या अँगलला चांगलं दिसतो. तुम्ही इथं बस. गाणं ठेवतो मग. 3, 2, 1 म्हण. 3, 2, 1. 3, 2, 1 स्टार्ट. नहीं कुछ तुमसे कहना और नहीं कुछ जीवन साथी. थोडं सावकाशी. अरे, अरे, हा कसला जीवन साथी होता. मम्मी direct अशी मागं गेली. अरे बघा काय मी हात धरते तर लोकांना सोडून. असं अरे लास्ट रे पप्पाला. कशाला असतंय घालायचंय? आमच्या समोर लास्ट रे पप्पा. हे परत. आता आता जाऊ दे. हात बघायचं. त्या भिंतीमध्ये घुसली पाहिजे. हे लवकर. 3, 2, 1 कर ना. मग तू जेव्हा पहिलं 1 बोलशील ना तेव्हा हे कर. 3, 2, 1 च म्हणते सोडून. हा 1च्या टाइम तिला स्टार्ट बोल. मग तू क्लिक कर. मम्मी 3, 2, 1 स्टार्ट. नहीं कुछ तुमसे कहना और नहीं कुछ पप्पा आता हात द्या. द्या पप्पा. हात 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 द्या पप्पा. हात द्या. यू. जीवन साथी. गळ्यात हात टाका पप्पा मम्मीच्या. टाका टाका टाका.
अरे मम्मी तू कसं संध्याकाळी थाटता सगळ्या अरे पण मी काय म्हणतोय तू तिथे तुझा आवाज देणार नाहीये तू इथं बोलताना सूर का लावती जीवन साथी. तू का सूर लावती तू नॉर्मली गाणं बोल शब्द जीवन साथी असं तू बोल तू सूर का लावतीये तर गाईज वरती आले पहिले मी फ्रेश झाले झाडून वगैरे काढलं त्याच्यानंतर आता म्हणलं ड्रायफ्रूट पहिले भिजत टाकावे लक्षात नाही राहत माझ्या म्हणून पहिले आठवणीने ड्रायफ्रूट भिजत टाकले ते बदामच भिजवलेत मला अक्रोड भिजवलेले नाही आवडत मी ते सुकेच खाते असेच कोरडेच खाते भिजून चांगले नाही लागत ते कसे तरी लागतात आणि तेल घेतलंय टमीला लावायला पोटाला तेल लावते कारण माझं अंग इतकं चुनचुन होतं मी तुम्हाला काय सांगू पण नाही शकत इतकी खुजली होती माझ्या बॉडीवरती आणि असं रात्रीची भूक लागली तर असं मी ठेवत असते वरती काय ना काय खायला भूक लागली की उठून खाते मला अजून एक गोळी खायची त्याच्यानंतर आम्ही झोपणार आता भेटूयात आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गाईज ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा बाय